नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की आपली चॅनलची सुरुवात झाली, मी तेव्हा तुम्हाला 2 ब्लॉग दाखवले होते घराच्या फिटिंगविषयी शेतातल्या. तर ते आमची ऑलमोस्ट फिटिंग तेव्हा झालेली होती. पण फक्त आमचे कांडी, लाईट, पंखे वगैरे, इन्व्हर्टर, बॅटरी अशा वस्तू बसवायच्या बाकी होता. ते बसवण्यासाठी आज आम्ही टाईम काढला. तुम्ही पहिले आता नैसर्गिक वातावरण शेताचं बघून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला काम दाखवतो. माझा एक परम मित्र सनी जालटे, तो पण पावडून आलेला होता. हा बघा आमचा हा पाईप. आम्ही हे जे पाणी येतं आपलं पावसाचं, जे पत्र्यावर पडतं ना, ते पाणी आमचं काय होतं आहे, तो पत्रा मागे असल्या कारणाने ते ना खालच्या ओट्यावर पडतं. त्याच्यामुळे पूर्ण ओटा ओला होत असतो. त्याच्यामुळे काकांना म्हटलं काहीतरी इथं ड्रेनेजचा काहीतरी विषय सॉल्व करा. मग काका म्हणे आपल्याला अडीचचा एक पाईपाचा तुकडा लागेल म्हणे, 13 फूट रुंदी इथं 14चं, त्याप्रमाणे आम्ही आणलेलं होतं. आता काकांनी हे बघा इसा लाईन टाकून बाहेरच्या फॅनचा जुगाड केलेला आहे आणि तो लाईट पण बसवलेला आहे, चालू आहे बघा, तो बघू शकता तुम्ही. आता फक्त फॅनचा विषय चालू आहे. काका फॅनची सेटिंग करताय. आता काका हाय करा. हे आमचे काटे भाऊ साहेब कडपिंपरीचे, आणि हा माझा परम मित्र सनी. हाय कर सनी. पावडून आलेला आहे तो. आज त्याला सुट्टी होती, आंबडर गेलेला होता तो. ते दशमाचा बसताय ना, आता ते सामान घ्यायला गेलेला होता तो. त्याला असं वाटलं येता येतं आपल्या मित्राचं फार्म हाऊस बघून येऊ. हे बघू शकता तुम्ही. आता ही कांडी, इथं एक लाईट आणि एक कांडी, असे 2 कनेक्शन राहणार आहे, उजेड चांगला पडावा म्हणून. तिथं फॅन राहणार आहे आणि हे जे शोची 2 लाईट आहेत आम्ही काढलेले. एक आम्हाला काही भेटले नाही, ते जेव्हा भेटतील तेव्हा आम्ही लावू. बघू शकता तुम्ही, मधला फॅन बसून गेलाय आमचा, आणि त्याची बहुणी आमच्या याने दीपूने करून टाकलेली. तो केव्हांच्या खाट टाकून बसलेला, इथं गेम खेळायचे आस्वाद घेतोय तो. श्यामभाऊ आलेले होते आमचे PWD वाले. त्यांना काही कारणास्तव बाहेर गावाला जायचं आहे, त्याच्यामुळे ते आत्ताच चालू घरी गेले. बघू शकता सामान तुम्ही. पसारा होऊनच जातो हो, फिटिंगचा विषय राहिला म्हणजे. दीपू मस्त पबजीचा आनंद घेतोय खाट टाकून फॅनमध्ये नैसर्गिक वातावरणात. बघू शकता फॅन आणि मधली कांडी आणि लाईट. मधली फिटिंग आमची पूर्ण झाली. बघू शकता वातावरण किती छान आहे आणि भारी आहे. पावसाने सवड दिलेली, कोल्ड वातावरण आहे. सनी शाईनवर आलेला होता. व्हिडिओला घाबरतोय होतो, म्हणे मला ब्लॉकवर काही घेऊ नको म्हणे तू, मला काही या गोष्टींची सवय नाही. त्याला म्हटलं अरे काही प्रॉब्लेम नाही. बघा ते आमच्या गल्लीमधलं गाडा येत आहे, राजू आबा आणि नाना ते आहेत. ते सनीला सांगताय गाडी काढायला. सनी जाय ती गाडी काढून आण. बघू शकता तुम्ही. आता बाहेरची फिटिंग आमची संपली. फॅन पण बसला, कांडी पण बसली. हे 2 लाईटांचा आपला विषय झालेला आहे. आम्ही दिवाळीच्या पिरियडमध्ये बसवू, ऑर्डर दिलेली आहे आम्ही स्पेशल लाईटांची इंदोरून. बघू शकता तुम्ही. आता बाहेरचा पॅसेजमधला फॅन पण येऊन गेला आमचा, म्हटलं तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे. तर अशी आमची आजची शेताची फिटिंग संपली. आता फक्त आमचा तो तुम्हाला बोललो होतो मी ड्रेनेजचा पाईप, तो ड्रेनेजचा पाईप बसवायचा राहिला. इथून येईल तो असा सरळ, म्हणजे जेणेकरून या आमच्या फॅनला पाणी लागणार नाही. चला दाखवतो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी ड्रेनेजची फिटिंग कशी करता काकांते. बघा 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 आमच्या मेहनतीचा रंग. झाला आमचा फॅन सक्सेस. काका पास नाही फिरत येतो. हा बंद आहे. काय प्रॉब्लेम येतोय? फेसफुल नाही का हा पे. बघू शकता तुम्ही आमचे काकाचे इंटरनेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पत्रावर चढलेले आहेत सीडी लावून. अतिशय छान प्रकारे त्यांनी माप घेऊन हा पाईप टाकलेला आहे. ही आमची सीडी इथंच पडलेला ते शेतात. शेताच्या कामांसाठी आम्ही तिचा उपयोग करत असतो वरती जाण्या येण्यासाठी. तो पाईप तिथून अपूर्ण आहे, हा अर्धा पाईप तिथून जॉईन करणार आहेत काका. काकांना आता चालू पकड आणि तार दिली मी. बस ते शेवटचं काम आहे आमचं. मग शेताकडे बघायचं कामच नाही आम्हाला.
बघू शकता तुम्ही ड्रेनेजसाठी पाईप टाकलेला आहे, कारण की आम्ही ओट्यावर बसायचो ना, ते पाणी गळायचं झालं खाली. आता हळूहळू गेला पुढे POC करून घेणार आहे मी, वॉटरप्रूफ आणि मध्ये पण, आणि मग आपण दिवाळीला कलर देऊ. मग बघा तुम्ही अजून फायनल रूप त्याचं कसं दिसतं तर. झाड यायची बाकी आहेत अजून, इकडं तुमचं सोलर यायचं बाकी आहे. फार्म हाऊस बोललो तर फार्म हाऊसचं बाप बनवू. होऊ शकता आमच्या शेताची फिटिंग पाठोपाठ आम्ही आता गोडाऊनमध्ये काम फायनल करायला आलो होतो. हे 2 गोडाऊन जे माझे कंबाईंड आहेत, त्यांना दोघींना मिळून 2 मिनटं, त्या दोघींना मिळून आम्ही एकच कनेक्शन घेतलं होतं. तर ते पाणी पावसाचे, त्या लाईटला पाणी नको लागायला म्हणून आमच्या काकांची इंजिनिअरिंग बघू शकता तुम्ही, कसा बर्नीमध्ये फिटिंग केलेली आहे. जेव्हा लाईट वापरायचा राहिला तेव्हा ती बर्नी खोलून घ्यायची, लाईट लावून घ्यायचा, वापर करून घ्यायचा, आणि वापर झाला की तो लाईट काढून ती बर्नी बंद करून घ्यायची. बघू शकता हे 2 गोडाऊन कंबाईंड आहेत माझे. थोड्या दिवसामध्ये आता हे मागची पण मी साफसफाई करणार आहे पूर्ण JCB लावून, आणि मग तार कंपाऊंड करून इथं पण आपण वृक्षारोपण वगैरे झाडं वगैरे करणार आहेत. तसंच तुम्ही बघू शकता फॅन पण लावला गेला गोडाऊन मधला आज. हा बघा, फॅन पण लावला गेला. आणि ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, कांडी फिटिंग वगैरे लाईट वगैरे सगळं कंप्लीट झालेलं होतं. आता शेजारच्या गोडाऊन मधला फॅन पण रेडी होऊन गेलेला आहे, आता तो बसवतोय. बघू शकता तुम्ही तिकडचं गोडाऊन तुम्हाला मागाशी दाखवलं, आता इकडच्या गोडाऊनची पण फिटिंग होऊन गेली आमची. किती अडचण आहे तरी काका त्यांच्या याच्याप्रमाणे ॲडजस्ट करताय बिचारे, आडी अडचणमध्ये बी फर्निचर उभे राहून. प्रवीण आप्पा त्यांना सहकार्य करताय. शेवटचं काम होतं हे आमचं आता, शेतातल्या गोडाऊन आणि हे जे आपले माल भरायचे गोडाऊन यांच्या संदर्भात. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.